बातमी होती आज सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब स्वामी साहेब यांनी आमची मीटिंग बोलवली होती, पण काही कारणास्तव त्यांचा महसूल सप्ताह चालू असल्यामुळे आजची आमची मीटिंग त्यांनी रद्द केली आणि पुढे लवकरात लवकर मीटिंग घेऊ असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही थोडे सर्व शेतकरी मंडळी व समितीवाले सगळे नाराज झालो. परंतु जिल्हाधिकारी साहेब सगळ्याला पॉझिटिव्ह असल्यामुळे ते लवकरच आम्हाला वेळ देतील आणि आमची मीटिंग घेतील, आम्हाला अशी अपेक्षा आहे. प्रथमतः आमचं जे म्हणणं होतं की करमाड लाडसंगी ते चौका आणि पळशी ते अंजनडव आणि जळगाव हायवे बिल्डापर्यंत चौका हा रोड ह्या वाढीव क्षेत्राबाबत जे म्हणणं होतं की बाबा पळशी अंजनडव आणि चौका लाडसंगी रोड पहिल्यांदा किती होता. प्रथमतः आम्ही जिल्हा परिषदच्या कार्यकारी अभियंता व डेप्युटी इंजिनियर उत्तम पवार साहेब यांचं धन्यवाद व्यक्त करण, कारण त्यांनी जे 84ला हस्तांतरण झालं रस्त्याचं त्यावेळेस 9 मीटरचा तो रस्ता होता. 9 मीटरचा रस्ता आला, त्याच्यानंतर पुढचा रस्ता 82 डेव्हलप केला. त्याच्यामुळे क्लिअर कट स्टेट हायवे झाल्यानंतर तो 9 मीटर मायनस केला, तर 21 मीटरचं पेमेंट त्यांनी शेतकऱ्याला दिलं पाहिजे. हे प्रथमतः आज एक आमचं आंदोलनाचं ते यश म्हणा लागेल की आम्हाला आज पहिला पुरावा भेटला, तो सर्वांच्या एकजुटीमुळे भेटला, त्यात काही शंका नाही. दुसरी गोष्ट, सरकार जेव्हा स्टेट हायवे करतं किंवा नॅशनल हायवे करतं त्यावेळेस डायरेक्ट डिक्लेअर करतं, पण करत असताना त्याची डायरेक्ट स्टेट हायवे केला का 30 मीटर करते, नॅशनल हायवे केला 60 मीटर करतात. पण परंतु करत असताना रोड करत असताना संपादनाची प्रक्रिया पूर्ण अवलंबली पाहिजे. त्या प्रॉपर्टीचं पैसे किती भेटणार त्या प्लॉट धारकाला, जमीन धारकाला किंवा घर मालकाला किंवा त्या दुकानदाराला ते ठरवलं पाहिजे. डायरेक्ट येऊन मार्किंग करून जर तोडलं तो जो व्यक्ती आहे तो रोडवर येतो, रस्त्यावर येतो आणि त्याची उदरनिर्वाहाची अडचण येते. त्याच्यामुळे शासनाचं धोरण हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि दुसरी एक माहिती आमची की सन्माननीय कलेक्टर साहेबांनी जी मागच्या मीटिंगमध्ये विषय घेतला होता की चौक्यापासून लाडसिंगीला जात असताना रोडला गाव येते, मोरिरा येतं, खामखेडा येतं, डोनवाडा येतं, अंजनडव येतं. अंजनडव आलं का आम्हाला जायला मध्ये पूल लागतो, तो पूल आणि रस्ता म्हणजे 500 रावसाहेब ताटे माजी सरपंच मोरेरा या संपादन प्रक्रियामध्ये आम्ही खूप 3 महिन्यापासून प्रयत्न करत आहे. कलेक्टर साहेबांनी आतापर्यंत 4 मीटिंग लावल्या. त्या 4 मीटिंगमध्ये अधिकाऱ्याचा जिल्हाधिकारी साहेबांना काही मदत झालेली नाही. मागच्या मीटिंगला SDM साहेबांकडे मीटिंग घेतली, त्यावेळेस आम्हाला खूप झिरो केलं. त्याच्यामुळं आम्ही हे परत पत्रव्यवहार केले सरांशी आणि ती मीटिंग ही विशेष मीटिंग लावली.